बघा, या क्षणाची एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी सूत्रांची माहिती आहे। बघा, एकनाथ शिंदे आपला निर्णय संध्याकाळी जाहीर करणार होते, मात्र जी आमच्या सूत्रांनी बातमी दिली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे, म्हणजेच मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत। त्यांची नाराजी दूर झालेली आहे, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत। शिंदे यांच्याबरोबर बैठक करून बाहेर पडलेले संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत। आत्ताच तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाहेर पडलात, सोबतच आमदार सुद्धा होते आणि आता एकच चर्चा आहे की या बैठकीमध्ये तुमचा आग्रह मुख्यमंत्र्यांना आहे की तुम्ही सत्तेत प्रत्यक्ष सहभागी व्हावं, तुम्ही मंत्रीपद घ्यावं, तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्यावं, यावर काही चर्चा झालेली आहे का? त्यावर सध्या चर्चा सुरू आहे। बहुतेक आमदार आज वर्षा निवासस्थानी आले होते। प्रत्येकाचं आपलं एक मत होतं। त्यांचं या बाबतीत एक मत झालं होतं की शिंदे साहेबांनी सरकारमध्ये सामील झालं पाहिजे। एक दमदार नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचा असलेला प्रशासनाचा अनुभव, त्यांनी केलेली कामं ही जर पाहिली तर ते इतर आमदारांना फार मोठ्या प्रमाणात त्यांचा फायदा होऊ शकतो, म्हणून त्यांनी या सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे असं सर्व आमदाराचं मत होतं। पण तरीही शिंदे साहेबांनी सांगितलं की मी निर्णय घेतोय, मला थोडासा वेळ द्या। परंतु आता देवेंद्र फडणवीस साहेब वर्षावर गेलेले आहेत, त्या दोघांमध्ये चर्चा होईल, कदाचित केंद्रीय नेत्यांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्याचा निर्णय ह्या 2 तासामध्ये येऊ शकतो असा एक अंदाज आहे। तुमच्याबरोबर चर्चा करत असताना काहीतरी क्लू मिळाला असेल किंवा काहीतरी सूर वाटला असेल की बाबा येस? नाही, आता अत्यंत मूडमध्ये होते आज। म्हणजे एखाद्यांचं पद जाताना लोक थोडंसं नाराजीचा सूर असू शकतो, परंतु ते इतक्या मूडमध्ये होते की सर्वांशी हसून खेळून भेटत होते, बोलत होते, एकमेकाची फिरकी घेत होते आणि हा असा मूडमध्ये आम्ही त्यांना फार कमी वेळाला पाहतो। म्हणून त्यांच्या या मूडचं कारण नेमका कोणता निर्णय घेतात हे सुद्धा कळून येईल। म्हणून एक थोडा वेळ 2 तास वाट पहा, याचा निर्णय लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। तासाभरापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू आहे। तीच आग्रहाची विनंती करण्यासाठी फडणवीस पुन्हा आलेत का? आणि दुसरा विषय की अशी एक चर्चा आहे की मंत्री कोण असावेत या नावावर सुद्धा तिथे चर्चा होईल आणि त्यानंतर ती नावं दिल्लीला जातील आणि दिल्लीवरून त्यावर टिक मार्क येस ऑर नो येईल असंही सांगितलं जातं। नाही, देवेंद्र फडणवीसांनी शिंदे साहेबांमध्ये सगळ्या गोष्टी चर्चा आहे। एक तर खाते वाटपचे आहे, मंत्रिपद किती द्यायची या संदर्भात